आता आंदोलन करण्याची गरज पडणार नाही का? मराठा समाजाचा जे काही आरक्षणाचा प्रश्न होता तो सुटलेला का? आधी 10% आता त्यांची मागणी. नाही, मला असं वाटतं की आता कोण काय करणार याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही, पण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला जे जे देता येतील ते आम्ही यापूर्वी दिलं. आपल्याला कल्पना आहे, मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं, त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही, परत शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. आपण आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं. त्यांच्या नेतृत्वामध्ये 1.5 लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केले आहे. ते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे झालेले आहेत. आपण सारथीची निर्मिती केली. सारथीमुळे आज IAS IPS किंवा MPSC मध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे. त्यांना चांगली त्या ठिकाणी एक प्रकारे वाव मिळतो आहे. शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण सोपं झालेलं आहे. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली, त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे. आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे, चांगले मार्क आहेत पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही, त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपणच सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस आम्हीच ते निर्णय घेतलेत, हे मात्र मी अधोरेखित करू इच्छितो.